समज मनाची। मालगावचे ग्रामविकास अधिकारी सुरेश बाबासाहेब जगताप यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यास गैरहजर असणाऱ्या ग्रामविकास अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी मालगावचे उपसरपंच तुषार बाळासाहेब खांडेकर मिरज पंचायती समिती कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत। बेमुदत आंदोलनास सचिनदादा कांबळे शिवसेना शिंदे गट युवा अध्यक्ष सांगली जिल्हा यांनी जाहीर पाठिंबा दिला। या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगली येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश बाबासाहेब जगताप हे 14 एप्रिल 2024 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस शासन निर्णय असताना पुष्पहार अर्पण करण्यास गैरहजर होते। त्याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत मिरज सरपंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती। तक्रार देऊन 2 महिने झाले तरी अद्याप कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना उद्या भेटून निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। तात्काळ ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती सचिनदादा कांबळे शिंदे गट सांगली जिल्हा युवक अध्यक्ष यांनी आंदोलनस्थळी सांगितले। या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना जाब विचारला असल्याचे त्यांनी सांगितले आहे। 2 महिने कारवाई होत नसेल तर गटविकास अधिकारी काय करतात असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत मालगाव येथे ग्रामविकास अधिकारी सुरेश बाबासाहेब जगताप हे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यास त्या दिवशी हजर नव्हते। या संदर्भात कारवाईचं पत्र आमचे सहकारी तुषार खांडेकरजी यांनी 18 एप्रिल रोजी दिलं होतं। त्या संदर्भात प्रशासनाकडून त्यांना उत्तर देखील देण्यात आलं होतं, परंतु सदरील जगताप या अधिकाऱ्याविरोधात प्रशासन सध्या काही कारवाई करत नाही आहे आणि प्रशासनाने हे देखील मान्य केलेलं आहे की जगतापांच्या चुकीच्या वागण्यामुळे समस्त आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। आंबेडकरी समाजाचं एकच मागणं आहे, ज्या जगतापांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करण्यास उपस्थित राहिले नाहीत, त्यांच्या सगळ्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत, त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आज रोजी खांडेकर साहेबांनी केलेली आहे। त्या मागणीस शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा देतो आणि सदरील अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल व्हावा व त्याच्यावरती कारवाई व्हावी या संदर्भात आम्ही पाठपुरावा करतो।